हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर बघा, इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत, कांद्याची पात घेतली, लसूण घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे मी आज काय बनवणार आहे तुम्हाला समजलंच असेल. तर खूप छान आणि टेस्टी अशी चटपटी चटणी बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही. तर इथे मी कढाई घेतलेली आहे, कढाईत तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये राई जिरे घालायचे आहेत. आणि ही अशा प्रकारची चटणी ना खूप मस्त बनते ही पण. आणि दुसरी एक प्रकारची चटणी आहे, तिथे आपण टोमॅटोला भाजून बनवतो. तर इथे भाजायला गॅसवरती भाजावं लागेल, त्यामुळे मी अशी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीची पण खूप छान लागते आणि चटपटीत एकदम फटकन तयार होते. तर बघू शकता, इथे मी तेलामध्ये राई जिरे घातलेले आहे. राई जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण बघू शकता, त्यामध्ये आपण इथे लसूण घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे लसूण. लसूण घालायचा आहे, मिरची घालायची आहे हिरवी, आणि कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पात पण घालायची आहे. तुम्ही यामध्ये कांदा पण घालू शकता. मी इथे कांदा घातलेला नाही आहे, कांद्याची पात घातलेली आहे. तर आता हे छानपैकी आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये टोमॅटो कट करून टाकायचे आहेत. टोमॅटो असेच मोठे मोठे आकाराचे कसे पण तुम्ही टाकू शकता, एकाचे दोन पण करून टाकू शकता. तर अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकाराचे टोमॅटो करून टाकायचे आहेत, आणि बारीक करून पण टाकू शकता. तर बघू शकता, इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्याच्या नंतर यावरती मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर ना टोमॅटो लवकर विरघळतो, लवकर शिजला जातो. त्यामुळे हळदी पावडर घातलेला आहे, लाल मिरची पावडर घातलेला आहे, थोडासा गरम मसाला आणि धनिया पावडर घातलेला आहे, धनिया जिरा पावडर. आणि इथे पुन्हा कांद्याची पात आणि कोथिंबीर घातलेली आहे वरतून. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता किती मस्त अशी शिजत आहे आपली टोमॅटोची चटणी. एकदम फास्ट गॅस करायचा आहे, म्हणजे टोमॅटो टाकल्याच्या नंतर, मीठ टाकल्याच्या नंतर. तर बघू शकता किती मस्त अशी टोमॅटोची चटणी अशी आपली तयार होत आहे. तेल पण छान सुटले, याच्यात अजिबात पाणी बिनी घालायचं नाही, काहीच घालायचं नाही. एकदम टोमॅटोलाच पाणी सुटतं आणि खूप छान टेस्टी चटणी बनते. तर बघू शकता, इथे आपण पुन्हा एकदा झाकून ठेवूया चटणीवर. राहिली सुईली टोमॅटो सगळं शिजून जातो. तर इथे मी चपात्या करायला घेते बाजूला. तर झटपट मला टिफिन द्यायचं होतं, तर टिफिनमध्ये काय बनवू असा प्रश्न पडला होता. तर मी फटाफट इथे अशी टोमॅटोची चटणी करायला घेतली. तर बघू शकता, इथे मी चपात्या पण करायला घेतलेल्या आहेत. फटाफट चपात्या करून घेते आणि टिफिन पण तयार करते. तर बघू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला टोमॅटोची ही चटणीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माझी सिंपल पद्धतीने मी चटणी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. तर बघू शकता तुम्ही, इथे मी चपात्या पण बनवत आहे. चपात्या बनवत इकडे भाजी पण तयार होत आहे, चटणी पण तयार होत आहे. तर माझा बघा पसारा पण कसा पडलेला आहे. तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी ना गॅस पण पुसून घेणार आहे. तर त्यामुळे तर अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आणि खूप टेस्टी लागते, खूप मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. आणि दुसरा पण एक चटणीचा व्हिडिओ आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतो, ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघू शकता, इथे आता आपल्या चपात्या पण मस्त होत आलेल्या आहेत. आता आपण ना इथे चटणी बघूया आपली झाली का नाही तयार. तर आणि मी माझ्या चॅनलवरती मी लाईव्ह पण घेते सकाळी सकाळी. तुम्ही लाईव्ह पण जरूर या, लाईव्हमध्ये पण या. तर बघू शकता, इथे आपल्या चपात्या आता झालेल्या आहेत. आणि आता मी टिफिन पण पॅक करणार आहे, ते तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत मी.
बोलत बोलत सगळ्या चपात्या पण होऊन गेलेल्या आहेत. आम्ही तर चपात्या अशा तेल लावून बनवतो. तुम्ही कशा बनवता नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता इथे किती मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी कुणाकुणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा. आणि ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता इथे टोमॅटो किती मस्त असा शिजलेला आहे आणि एकदम चटणी अशी चटपटी तयार झालेली आहे. बघू शकता किती मस्त अशी आपली चटपटी तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त अशी तयार झालेली आहे चटणी. तर कुणाकुणाला टोमॅटोची चटणी आवडते नक्की कमेंट करून सांगा. मला तर भाकरीसोबत खायला खूप आवडते. भाकरीसोबत मस्त लागते चटणी. तर बघू शकता इथे तुम्ही अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तर आपण ना आता मी टिफिन पॅक करणार आहे. टिफिनमध्ये टाकून तुम्हाला दाखवते. असं राहिले सुईले असं स्मॅश करून घ्यायचं आहे. मी तर इथे उलतण्यानंच चपात्या उलतो तर त्यानंच सगळं स्मॅश करून घेते. बघू शकता तुम्ही इथे किती मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी तर बघू शकता इथे राहिलं सुईले पण मी इथे कोथिंबीर घातलेली आहे यावर. तर टमाट्याची चटणी खायला कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे चटणी तयार झालेली आहे आपली. आता मी टिफिनमध्ये टाकलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी चटपटी चटणी तयार झालेली आहे. आणि टिफिनमध्ये नेण्यासाठी तर एकदम मस्त. मुलांना पण माझ्या खूप आवडते. चपातीला रोल करून लावून खातात मुलं माझ्या आवडीनं. तर तुम्हाला पण नक्की आवडेल. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने चटणीची रेसिपी. तर चला तर मग बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग थँक्यू.